नमस्कार, मी शुभांगी स्वागत करते तुमचं शुभांगी स्किल्स रेसिपीजमध्ये। आज आपण संक्रांतीसाठी खास तिळगुळाचे लाडू करणार आहोत। लाडू तुम्ही जास्त प्रमाणात करा, कमी प्रमाणात करा, लाडू अगदी परफेक्ट तयार होतील आणि खास सिक्रेट टिप्स सहित आज ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। कसे करायचे हे लाडू चला तर बघूया। तर हे लाडू करण्यासाठी इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, जे की मंद आचेवर छान खमंग खरपूस भाजून घ्यायचे। थंड झाल्यावर त्याची साल काढून घ्यायची हातावर चोळून आणि त्यानंतर छान पाकडून घ्यायचे आहेत। त्याचबरोबर 1 वाटी तीळ, मस्त गावरान तीळ घेतलेले आहेत, ते देखील खरपूस भाजून घ्यायचे। तीळ जास्त प्रमाणात भाजल्या गेले की कडवट लागतात, लक्षात ठेवा। त्यामुळे छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या। त्यानंतर इथे नरम साधा असा गूळ घ्यायचा आहे, चिक्कीचा वगैरे गूळ घ्यायचा नाहीये। असा साधा गूळ जो आहे ना, कट करायलाही सोपा जातो आणि एकदम सॉफ्ट असतो, असाच गूळ आपल्याला पाहिजे आहे। आता गूळ देखील इथे कट करून घेतलाय। 2 वाट्या गूळ इथे मी घेतलेला आहे। आता एक छोटा डब्बा घ्यायचा आहे, त्यामध्ये हा गूळ घालून घ्यायचा आहे। इथे आपल्याला गुळाचा पाक नाही करायचा किंवा तुपात गूळ शिजवायचा नाहीये, तर एका डब्यामध्ये किंवा वाटीमध्ये गूळ टाकून घ्यायचा आणि आता हा गूळ आपल्याला फक्त स्टीम करून घ्यायचा आहे। ज्या पद्धतीने आपण ढोकळा स्टीम करतो ना, त्याच पद्धतीने कढईमध्ये पाणी गरम करून घेतलंय 1 ते 1.5 ग्लास। त्यामध्ये एक स्टँड ठेवायचं, गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवून गुळाचं भांडं ठेवायचं आहे, त्यावर झाकण, वरती कढईवर झाकण ठेवून फक्त 7 ते 8 मिनिटं हे स्टीम करून घ्यायचं। मस्त गुळाचं पाणी तयार होतं, गूळ पूर्णपणे विरघळला जातो। बघू शकता अशा पद्धतीने अजिबात गुळाचा पाक वगैरे करायची गरज पडत नाही। आता हे असं झाकून ठेवते, तोपर्यंत इथे शेंगदाणे आणि थोडेसे अगदी पाववाटी तीळ आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे। त्यामध्येच वेलचीचे दाणे आणि सुंठ पावडर आणि चिमूटभर मीठ घालून असं जाडसर हे दळून घेतलंय। ते तीळ घालायचे आहेत, थोडेसे शेंगदाणे तसे ठेवले होते ते घालायचे आहेत आणि गूळ घालायचा आहे, 1 टेबलस्पून तूप घालायचं आहे आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून लाडू बांधायचे आहेत। अजिबात गरज नाहीये गरम-गरम मिश्रण असताना लाडू बांधण्याची। हे मिश्रण पूर्णपणे थंड आहे। फक्त हाताला सुरुवातीला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि छोट्या-मोठ्या आकारात जसे तुम्हाला लाडू बांधायचे आहेत ना, तसे तुम्ही बांधू शकता। अजिबात लाडू बांधायला त्रास होणार नाही आणि मस्त चमकदार, सुंदर, चविष्ट तुमचे हे तिळगुळ लाडू तयार होतील। कशी वाटली रेसिपी? तर पाहिलत ना मंडळी, किती सोपी रेसिपी आहे ही लाडू करण्याची। फक्त गूळ वाफळवून घ्यायचा आहे आणि तुम्ही लाडू अगदी झटकीपट बांधू शकता। येणाऱ्या मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। त्याचबरोबर ही रेसिपी जर तुम्हाला खरंच आवडली असेल, उपयोगाची वाटली असेल, तर प्लीज आपल्या शुभांगी स्किल्स रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील प्रेस करा। आजचा हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या वेळातला वेळ काढून पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद।